आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी सुरू आहे। आपण थेट जाणार आहोत याच परिसरात। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत सध्या आपल्यासोबत। कृष्णा, कालपासूनच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय आणि आज मुंबईमध्ये शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठकही होतीये। तत्पूर्वी आपल्या पाठीमागे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसतात। निकिता, आपण पाहतो की राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला आणि अजित पवार गटाला हे चिन्ह आणि जे काही पक्षाचं नाव आहे ते दिलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। शरद पवार यांचा फोटो हातात घेऊन राष्ट्रवादी भवन जे बलाटपेयरमधलं कार्यालय आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्यांनी हातामध्ये धरलेला आहे। आम्ही शरद पवारांच्या सोबत आहोत असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि अजित पवार यांच्या विरोधामध्ये सुद्धा घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। घर का भीदी असं लिहिलेलं एक पोस्टर आणि अजित पवार यांचा फोटो असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। राखीताई सुद्धा आपल्यासोबत आहेत। राखीताई, घोषणाबाजी करताय, कालच निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलेलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। संघर्षाचा वेळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांनी आम्हाला घडवलेलं आहे। आम्ही पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून संघर्षाला आम्ही कधी मागे हटणार नाही। राज्यकर्ते यांनी किती मोठा याच्यावरती आमच्यावरती अनेक काही घात केले किंवा हल्ले केले तरी आम्ही कार्यकर्ते पवार साहेबांच्या मागे खंबीर असे उभे आहोत। पवार साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने आम्ही या ठिकाणी ओळखले जायचो, पण आज विशेष म्हणून शरद पवारचे कार्यकर्ते, आम्ही जिथे उभे राहतो तिथे लोक म्हणतात शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आले, ही आमची ओळख आहे। आणि म्हणून चिन्ह जरी घेतलं असलं, पक्षाचं नाव जरी यांनी घेतलं असलं तरी आमची ओळख आहे शरद पवार आणि म्हणून आम्ही ह्या संघर्षाला सामोरे जाणार आणि परत एकदा उभारी घेणार। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, मागे भारत का संविधान लिहिलेलं सुद्धा एक बॅनर आपल्याला पाहायला मिळतो आणि घर का भीदी असं लिहिलेला अजित पवारांचा फोटो असलेले बॅनर सुद्धा तुमच्या हातामध्ये आहेत। नेमकं काय सांगायचं? सामान्य लोक देखील या गोष्टीला आज चर्चेला आणत आहेत। आपण जर पाहिलं तर संविधानाने दिलेले अधिकार, लोकशाहीच्या अधीन राहून ज्या ज्या गोष्टी करण्याच्यासाठी या शहरामध्ये आम्ही पक्षाच्या माध्यमातून कार्यरत झालो, पावलोपावली अशा गोष्टींचा अनुभव यायला लागला की ज्या संस्था आहेत की ज्या समजा ईडी आहे किंवा त्या ठिकाणी विधान भवन आहे किंवा ह्या अशा विविध एजन्सीजच्या माध्यमातून ज्या काही कार्यवाही चुकीच्या कार्यवाही होत गेल्या, राज्यकर्ते जे आहेत या देशामध्ये ज्या पद्धतीने दबाव टाकून लोकांना अडचणीत आणण्याचं काम करत आहे, हे सगळं पाहता आज ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी आपण पाहतोय राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर एकीकडे मुंबईमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि दुसरीकडे अहमदनगरमध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम होतोय। मात्र या ठिकाणी सुद्धा निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा निषेध करण्यात येतोय। आज दुपारी 4 वाजता शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। शरद पवार गटाचे नेते काळ्या फिती बांधून या मेळाव्याला उपस्थित आहेत। अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याला शरद पवार गटाचे अनेक महत्त्वाचे नेते हाताला काळ्या फिती बांधून उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक महत्त्वाचे पदाधिकारी। निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे अजित पवार गटाकडे गेलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या याच निकालाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा पार पडतोय। एकीकडे ही मुंबईतली दृश्य आपण पाहतो आहोत, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि दुसरीकडे अहमदनगरमध्ये शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय आणि निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्धार शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आलेला आहे। शरद पवार यांच्या समर्थनार्थ आणि निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर ही जोरदार घोषणाबाजी
आणि दुसरीकडे अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा पार पडतोय आणि त्याच ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे हाताला काळ्या फिती बांधून उपस्थित आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय। तर पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे आणि यावर काटेवाडीच्या जनतेला नेमकं काय वाटतंय, काटेवाडीच्या जनतेच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण पाहूया। आपण या ज्येष्ठ मंडळींकडून कालच्या निर्णयासंदर्भात बातचीत करणार आहोत। गटात फूट झालेली आहे, या संदर्भात काय सांगा? हा, 2 गटात ही जी फूट आहे हे मी आता बोललो की चिखलाला पाणी काही तुटलेलं नाही। दादा आणि साहेब हे आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून एकच वाटतात, पण फक्त राजकारणापुरतं हे अलग झालेले आहेत काय। पण दादांची काम करण्याची जी कुवत आहे, सकाळी 6ला तर दादा किती किलोमीटर लांब असलं तर तिथं पहाटे 5ला उठून, कुठलाच असं मला वाटतं आमदार इतक्या पहाटे उठून असा दोन्ही गटाचे जर उमेदवार समोरासमोर आले तर आपण कोणाला मतदान देणार? आता आमच्या गावापुरतं जर सांगायचं म्हणलं तर आम्ही दादांनाच जवळ करणार आहे का, तर ते आपलेपणा तयार झाल्यामुळं लहान लहान कामं मोठी कामं हे सगळी कामं दादा वैयक्तिक हाताळतात। अजित पवार गटाला चिन्ह मिळालेलं आहे, आपण आज कोणत्या गटाच्या बाजूने आज? आता आम्ही दादाच्याच मागे। आता साहेब म्हातारा झाला, आता त्यांनी घरी बसावं। आता लेकरू करतय काम, चांगला प्रोग्रेस करतय दादा। जे यंग जनरेशन सगळं दादाच्या मागे, दादाची सगळे पब्लिकची नाळ जोडलेली। दादा वहिनी घरटी लोकांना ओळखते, तसं साहेब नाही। साहेब तेवढं कामापुरतं येतात, जयरामजी करतात आणि जातात। कॅमेरामॅन विकी चव्हाणसह दीपक कापरे, TV9 मराठी, काटेवाडी। तर काटेवाडीतल्या जनतेच्या या संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत आणि आता आपण अहमदनगरमध्ये पाहतोय। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हा मेळावा आणि त्या ठिकाणी काळ्या फिती बांधून